नमस्कार. नारायण नारायण नारायण. श्रीमद भगवद्गीतेचा गूढार्थ समजून घेण्यासाठी साधक संजीवनी हे अत्यंत उपयुक्त ग्रंथ आहे. मी ओंकार कोकिळ आपले या आध्यात्मिक प्रवासामध्ये स्वागत करतो. साधक संजीवनी ही एक महान टीका पूज्यपाद स्वामी रामसुखदासजींनी लिहिली असून भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोकाचा सखोल यात विचार मांडलेला आहे. जीवनात गीतेचा उपयोग कसा करावा हे समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अनमोल आहे. या मालिकेमध्ये आपण साधक संजीवनी मराठी टीका वाचन आणि त्याचा अर्थ उलगडून पाहणार आहोत. त्यामुळे हा प्रवास तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचा ठरेल. व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण पुढील वाचनातही सोबत राहू शकू. धन्यवाद. नारायण नारायण. श्री परमात्मने नमः. आतापर्यंत आपण साधक संजीवनी मधील 13 श्लोकापर्यंत आलेलो आहे. याच्या पुढे 14वा श्लोक आपण घेत आहोत. ततश्वेतैर हरैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः. व्याख्या. ततश्वेतैर हरैर्युक्ते चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे 100 घोडे दिले. या घोड्यांचे वैशिष्ट्य असे होते की यापैकी युद्धामध्ये कितीही घोडे मारले गेले तरी त्यांची संख्या 100च राहत होती. ती कमी होत नव्हती. हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते. या 100 घोड्यांपैकी सुंदर आणि चांगले शिकवून तयार केलेले पांढऱ्या शुभ्र रंगाचे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला झुंपलेले होते. महती स्यन्दने स्थितौ यज्ञामध्ये आहुती म्हणून दिलेल्या तुपाचे भक्षण केल्याने अग्नीला अजीर्ण झाले होते. म्हणून अग्निदेव खांडव वनातील विशेष महत्त्वाच्या औषधी वनस्पती खाऊन आपले अजीर्ण नष्ट करू पाहत होते. परंतु खांडव वनाचे रक्षण देव करीत असल्यामुळे अग्निदेवांना आपली इच्छा पूर्ण करता येईना. ते जेव्हा जेव्हा खांडव वन जाळण्याचा प्रयत्न करीत असत तेव्हा तेव्हा इंद्र जलवर्षाव करून अग्नी विझवून टाकीत असत. शेवटी अर्जुनाच्या मदतीने अग्नीचे ते खांडव वन पूर्णपणे जाळून टाकून आपले अजीर्ण नष्ट केले होते आणि प्रसन्न होऊन अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता. 9 बैलगाड्या भरतील इतकी शस्त्रास्त्रे त्या रथात नेहमी पडून राहत असत. हा रथ सोन्याने मढविलेला असून अत्यंत तेजपुंज होता. त्याची चाके अत्यंत मजबूत आणि विशाल होती. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत असे आणि तो 1 योजन म्हणजे 4 कोसपर्यंत फडकत असे. ध्वज इतका उंच असूनही त्याचे काहीच वजन नव्हते. तो कधीही कुठे वृक्षाला अडकत नसे. या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झाले होते. स्थितौ म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की त्या सुंदर आणि तेजपुंज रथावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आवडते भक्त शिरोमणी अर्जुन विराजमान झाल्यामुळे त्या रथाची शोभा आणि तेज विशेष वाढले होते. माधव पांडवश्चैव. मा हे लक्ष्मीचे नाव आहे आणि धव या शब्दाचा अर्थ पती असा होतो. म्हणून माधव हे नाव लक्ष्मीपतीचे आहे. येथे पांडव हे नाव अर्जुनाचे आहे कारण अर्जुन सर्व पांडवांमध्ये मुख्य आहे. पांडवांना धनंजय हा अर्जुन नराचे व श्रीकृष्ण नारायणाचे अवतार होते. महाभारताच्या प्रत्येक पर्वाच्या आरंभी नराला अर्जुनाला आणि नारायणाला श्रीकृष्णाला नमस्कार केला गेला आहे. नारायणन नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम. ह्या दृष्टीने पांडव सैन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे मुख्य होते. संजयानेही गीतेच्या शेवटी म्हटले आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण केलेले अर्जुन असतील त्या ठिकाणीच लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अविचल नीती राहील. दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या हातात जे शंख होते ते तेजपुंज आणि अलौकिक होते. ते शंख त्यांनी खूप जोरात वाजविले. या ठिकाणी अशी शंका येऊ शकते की कौरव पक्षाचे मुख्य सेनापती पितामह भीष्माचार्य आहेत म्हणून त्यांनी सर्वात प्रथम शंख वाजविणे योग्यच आहे. परंतु पांडव सैन्यात प्रमुख सेनापती धृष्टद्युम्न असतानाच सारथी झालेले भगवान श्रीकृष्णांनी सर्वात प्रथम शंख का वाजविला? याचे समाधान असे आहे की भगवान सारथी असोत की महारथी असोत
त्यांची मुख्यता कधीही नाहीशी होऊ शकत नाही. ते कोणत्याही पदावर का असेनात सर्व काल सर्वाहून श्रेष्ठच असतात, कारण ते अच्युत आहेत, कधीही च्युत होत नाहीत. पांडव सैन्यात भगवान श्रीकृष्णच प्रमुख होते आणि तेच सर्वांचे संचालन करीत होते. जेव्हा हे बाल्यावस्थेत होते त्यावेळीही नंद आणि उपनंद इत्यादी लोक त्यांचे म्हणणे स्वीकार करीत असत. म्हणूनच तर त्यांनी बालक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार परंपरागत सुरू असलेली इंद्रपूजा सोडून गोवर्धनाची पूजा करणे सुरू केले. तात्पर्य हे आहे की भगवान कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही पदावर आणि कुठेही असले तरी त्या ठिकाणी तेच प्रमुख असणार. म्हणून पांडव सैन्यामध्ये भगवंतांनी सर्वात प्रथम शंख वाजविला. जो स्वतः कनिष्ठ असतो तोच श्रेष्ठ स्थानावर नियुक्त झाल्यास श्रेष्ठ समजला जातो. म्हणूनच जो उच्च स्थानावर अधिष्ठित असल्या कारणाने स्वतःला श्रेष्ठ समजतो तो स्वतः वास्तविक कनिष्ठच असतो. परंतु जो स्वतः श्रेष्ठ असतो तो ज्या ठिकाणी राहत असेल ते स्थान त्या व्यक्तीमुळे श्रेष्ठ समजले जाते. जसे या ठिकाणी भगवंत सारथी बनले आहेत तर त्यांच्या सारथी हे स्थानही श्रेष्ठ झाले आहे. संबंध. आता संजय पुढील 4 श्लोकातून पूर्व श्लोकाचा खुलासा करून दुसऱ्यांच्या शंखवादनाचे वर्णन करतात. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रम दद्मो महाशंकं भीमकर्मा वृकोदरः. पांचजन्यम ऋषिकेशः सर्वांचे अंतर्यामी अर्थात सर्वांचे अंतःकरण जाणणारे भगवान श्रीकृष्णांनी पांडवाच्या बाजूने उभे राहून पांचजन्य नावाचा शंख वाजविला. भगवंतांनी पांचजन्य नावाच्या शंखरूप धारण करणाऱ्या दैत्याला मारून त्याला शंखरूपाने ग्रहण केले होते, म्हणून या शंखाचे नाव पांचजन्य असे पडले. देवदत्तम धनंजयः. राजसूय यज्ञाच्या वेळी अर्जुनाने असंख्य राजांना जिंकून फार मोठ्या प्रमाणात द्रव्य एकत्र केले होते, म्हणून अर्जुनाचे नाव धनंजय पडले. निवातक वचादी दैत्याबरोबर युद्ध करतेवेळी इंद्राने अर्जुनाला देवदत्त नावाचा शंख दिला होता. या शंखाचा आवाज फार मोठ्याने होत होता. त्या आवाजाने शत्रूचे सैन्य घाबरून जात होते. अर्जुनाने हा शंख वाजविला. पौंड्रं दद्मो महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. हिडिंबासुर, बकासुर, जटासुर इत्यादी राक्षसांना आणि कीचक, जरासंध इत्यादी बलवान वीरांना ठार मारल्यामुळे भीमाचे नाव भीमकर्मा पडले. त्याच्या पोटात जठराग्नी व्यतिरिक्त वृक या नावाचा एक विशेष अग्नी होता, त्यामुळे त्यांना अधिक आहार पचत होता. या कारणाने भीमसेनाचे नाव वृकोदर पडले. अशा भयंकर कर्म करणाऱ्या वृकोदर भीमसेनाने प्रचंड आकाराचा पौंड्र नावाचा शंख वाजविला. अनंतम विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. अनंत विजयम राजा, सुघोष मणिपुष्पकौ. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे तिघे कुंतीचे पुत्र होते आणि नकुल आणि सहदेव हे दोघे माद्रीचे पुत्र होते. हा फरक दाखवण्यासाठीच या ठिकाणी युधिष्ठिराला कुंतीपुत्र म्हणून संबोधले आहे. युधिष्ठिराला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की वनवासात जाण्यापूर्वी युधिष्ठिर अर्ध्या राज्याचे इंद्रप्रस्थाचे राजे होते आणि नियमानुसार 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगल्यानंतर ते राजे व्हावयास पाहिजे होते. राजे विशेषण देऊन भविष्य काळात युधिष्ठिर संपूर्ण पृथ्वीचे राजे होणार आहेत असा संकेतही संजय करू इच्छितात. काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखं दद्मः पृथक् पृथक्. काश्यश्च परमेश्वासः शंखान दद्मुः पृथक् पृथक्. महारथी शिखंडी अत्यंत शूरवीर होते. हा पूर्वजन्मात स्त्री काशीराजाची कन्या अंबा होता आणि या जन्मातही द्रुपदाच्या उदरी कन्या रूपाने जन्माला आला होता. हाच शिखंडी नंतर स्थूणाकर्ण नावाच्या यक्षाकडून पुरुषत्व प्राप्त करून पुरुष झाला. भीष्माचार्य या सर्व घटना जाणत होते आणि शिखंडीला स्त्रीच समजत होते.
या कारणाने ते त्याच्यावर बाण सोडत नव्हते. अर्जुनाने युद्धप्रसंगी शिखंडीलाच पुढे करून भीष्माचार्यावर बाण सोडले होते आणि त्यांना रथातून खाली पाडले होते. अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा अत्यंत शूरवीर होता. युद्धाच्या वेळी याने द्रोणाचार्यांकडून रचलेल्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करून आपल्या पराक्रमाने अपरिमित वीरांना यमसदनास पाठविले होते. शेवटी कौरव सैन्यातील 6 महारथींनी त्याला अन्यायपूर्वक घेराव टाकून त्यावर शस्त्रांचा मारा केला. दुःशासन पुत्रांकडून डोक्यावर गदेचा प्रहार झाल्याने याचा मृत्यू झाला. संजयाने शंखवादनाच्या वर्णनात कौरव सैन्यातील शूरवीरांपैकी केवळ भीष्माचार्यांचेच नाव घेतले आणि पांडव सैन्यातील शूरवीरांपैकी भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, भीम इत्यादी 18 वीरांची नावे घेतली. यावरून असे वाटते की संजयाच्या मनामध्ये अधर्माच्या पक्षाचा कौरव सैन्याचा आदर नाही, म्हणून ते अधर्माच्या पक्षाचे अधिक वर्णन करणे उचित समजत नव्हते. परंतु त्यांच्या मनामध्ये धर्माच्या पक्षाचा पांडव सैन्याचा आदर असल्याने आणि भगवान श्रीकृष्ण व पांडवांविषयी आदरभाव असल्या कारणाने ते त्यांच्या पक्षाचेच अधिक वर्णन करणे उचित समजतात आणि त्यांच्या पक्षाचे वर्णन करण्यात त्यांना आनंद वाटत होता. पांडव सैन्याच्या शंख वादनाचा कौरव सैन्यावर काय परिणाम झाला हे पुढील श्लोकातून सांगत आहेत. सघोषोद्धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन्. सघोषोद्धार्तराष्ट्राणां तुमुलो व्यानुनादयन्. पांडव सैन्याचे ते शंखवादन इतके तीव्र, भयंकर आणि मोठे होते की त्या ध्वनी प्रतिध्वनीने पृथ्वी आणि आकाश व्यापून गेले होते. त्या आवाजाने अन्यायाने राज्य हडप करून इच्छिणाऱ्यांची व त्यांच्या मदतीसाठी आलेल्या त्यांच्या पक्षाकडून उभे असलेल्या राजांची हृदये विदीर्ण झाली. तात्पर्य हे आहे की हृदयाला एखाद्या शस्त्रास्त्राने विदीर्ण केल्याने जी पीडा होते तशी पीडा या शंखनादनाने झाली. त्यात शंखध्वनीने कौरव सैन्याच्या हृदयामध्ये युद्धाचा जो उत्साह होता, बल होते, त्याला कमजोर केले आणि त्यामुळे त्यांच्या हृदयात पांडव सैन्याविषयी भय निर्माण झाले. संजय धृतराष्ट्राला या गोष्टी सांगत आहेत. धृतराष्ट्रापुढे संजयाचे, धृतराष्ट्रांच्या पुत्रांचे आणि त्यांच्या संबंधीयांचे हृदय विदीर्ण झाले असे म्हणणे शिष्टसंमत आणि युक्तिसंगत वाटत नाही. म्हणून संजयाने धार्तराष्ट्राणाम असे न म्हणता तावकीनानाम आपल्या पुत्रांचे आणि संबंधीयांचे असे म्हणावयास पाहिजे होते, कारण असे म्हणणे सभ्यपणाचे आहे. या दृष्टीने या ठिकाणी धार्तराष्ट्राणाम या पदाचा अर्थ ज्यांनी अन्यायपूर्वक राज्य बळकवलेले आहे असा करणेच युक्तिसंगत आणि सभ्यपणाचे वाटते. अन्यायाची बाजू घेतल्यानेच त्यांची हृदय विदीर्ण झाली या दृष्टीनेही असाच अर्थ लावणे युक्तिसंगत वाटते. या ठिकाणी अशी शंका येते की कौरवांच्या 11 औक्षवणी सैन्याने शंखादी वाद्य वाजवली. त्या शब्दाचा पांडव सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही, परंतु पांडवांच्या 7 औक्षणी सैन्याच्या अक्षौहिणी सैन्याचा शंखवादनाने कौरव सैन्याचे हृदय का विदीर्ण झाले. याचे समाधान असे आहे की ज्यांच्या हृदयामध्ये अधर्म, पाप, अन्याय नाही, अर्थात जे धर्मानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करतात, त्यांचे हृदय मजबूत असते. त्यांना भय वाटत नाही. न्यायाचा पक्ष असल्याने त्यांच्यात उत्साह असतो, शूरवीरता राहते. पांडवांनी वनवासापूर्वीही न्यायाने आणि धर्मानुसार राज्य केले होते आणि वनवासानंतर सुद्धा नियमित कौरवांकडून राज्याची मागणी केली होती. म्हणून त्यांच्या हृदयात भीती नव्हती, तर उत्साह होता आणि शूरवीरता होती. तात्पर्य हे आहे की पांडवांचा पक्ष धर्माचा होता. याच कारणाने कौरवांचा 11 अक्षौहिणी सैन्याने वाजविलेल्या वाद्यांच्या शब्दाने पांडवांच्या सैन्यावर काहीही परिणाम झाला नाही. परंतु जे अधर्म, अन्याय, पाप इत्यादी करतात त्यांचे हृदय सहजच कमजोर असते. त्यांच्या हृदयात निर्भयता, निशंकपणा असतो. त्यांनी स्वतः केलेले पाप व अन्याय हेच त्यांच्या हृदयाला बलहीन करतात. अधर्म अधर्मीला नष्ट करून टाकतो. दुर्योधन इत्यादींनी पांडवांना अन्यायपूर्वक ठार मारण्याचा खूप प्रयत्न केला होता. त्यांनी छळ करून, कपटाने व अन्यायाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले होते आणि त्यांना खूप कष्ट दिले होते. या कारणाने त्यांचे हृदय कमकुवत व निर्बल झाले होते. तात्पर्य, कौरवांचा पक्ष अधर्माचा होता, म्हणून पांडवांच्या 7 अक्षौहिणी
सैन्याच्या शंखध्वनीने त्यांचे हृदय विदीर्ण झाले व त्यांना अत्यंत क्लेश झाले. या प्रसंगावरून साधकांनी सावधान व्हावयास पाहिजे की आपणाकडून आपल्या शरीर, वाणी, मन यांच्याद्वारा कधीही अन्याय आणि अधर्माचे आचरण होऊ देऊ नये. अन्याय आणि धर्माच्या आचरणाने माणसाचे हृदय कमकुवत व बलहीन होत असते. त्यांच्या हृदयात भीती उत्पन्न होते. उदाहरणार्थ, लंकेच्या राजाला रावणाला त्रैलोक्य भीत होते. तोच रावण जेव्हा सीतेचे हरण करण्यासाठी जातो तेव्हा भयभीत होऊन इकडे तिकडे पाहतो. म्हणून साधकाने कधीही अन्यायाचे आणि अधर्माचे आचरण करू नये. धृतराष्ट्राने पहिल्या श्लोकात आपल्या व पांडूच्या पुत्रांविषयी प्रश्न विचारला होता. संजयाने दुसऱ्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिले. आता भगवद्गीता प्रकट होण्याचा प्रसंग संजय यानंतरच्या श्लोकापासून आरंभ करतात. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अथ या पदाचे तात्पर्य असे आहे की आता संजय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवाद रूपी श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात करतात. 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकामध्ये आलेला इति पदाने हा संवाद समाप्त होतो. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोका हा उपदेश समाप्त होतो. प्रवृत्ते शस्त्रसंपाते पितामह भीष्माचार्यांनी युद्धारंभाची घोषणा म्हणून शंख वाजविला नव्हता, तर केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी शंख वाजविला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याने ती युद्धारंभाची घोषणा समजली आणि ते आपापली शस्त्रास्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचारली आणि त्यानेही आपले गांडीव धनुष्य हातात घेतले. व्यवस्थितान् धार्तराष्ट्रान् दृष्ट्वा या पदातून संजयाचे तात्पर्य असे आहे की जेव्हा आपल्या दुर्योधनाने पांडवांच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावतच द्रोणाचार्यांजवळ गेला. परंतु जेव्हा अर्जुनाने कौरवांच्या सैन्याला पाहिले तेव्हा त्याचा हात सरळ गांडीव धनुष्याकडेच गेला. धनुरुद्यम्य या पदाने असे वाटते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात निर्भयता, उत्साह आणि वीरता आहे. कपिध्वज हा अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंताचे स्मरण करवितात. जेव्हा पांडव वनवासात राहत होते तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्रदळाचे कमळ आणून द्रौपदी समोर टाकले. ते कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली, हे वीर श्रेष्ठा, मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तिथून निघाले. जेव्हा ते कदलीवनात गेले तेव्हा त्यांचे हनुमंताशी भेट झाली. त्यांनी आपसात बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह धरला. तेव्हा माझ्यावर आपली सदैव कृपादृष्टी असू द्यावी असे भीमसेन म्हणाले. त्यावर हनुमंत म्हणाले की हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्तिप्रहारांनी जर्जर झालेल्या शत्रू सैन्यामध्ये घुसून सिंहाप्रमाणे गर्जना कराल त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखीन वर्धित करीन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करीन की ज्या गर्जनेने शत्रू सैन्याचे प्राण हरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल. अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झालेले आहेत त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे. पांडवाहा, धृतराष्ट्राने आपल्या प्रश्नामध्ये पांडवाहा हे पद वापरलेले होते म्हणून धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करून देण्यासाठी संजय मध्ये आणि या ठिकाणी हे पद पांडवाहा हे पद वापरतात. ऋषिकेशं ददा वाक्यमिदमाहमहीपते. पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्यांजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो, परंतु अर्जुन कौरव सैन्याला पाहून जे जगद्गुरू आहेत, अंतर्यामी आहेत, मनबुद्धी इत्यादींचे प्रेरक आहेत अशा भगवान श्रीकृष्णाला शूरवीरतेने, उत्साहाने आणि कर्तव्याने भरलेले पुढे सांगितले जाणारे वचन बोलतात. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षेऽहं
योद्धुकामानवस्थितान् कैरमया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन म्हणाले, अच्युत सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय. अच्युत सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय. दोन्ही बाजूकडील सैन्य ज्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी एकमेकांसमोर उभे होते तिथून ते एकमेकांवर बाणादी शस्त्रांचा मारा करू शकतील इतके दोन्ही सैन्याचे अंतर होते. त्या दोन्ही सैन्याचा मध्यभाग दोन प्रकाराने होतो. सेना जितकी रुंद उभी होती त्या रुंदीचा मध्यभाग, दोन्ही सैन्याचा मध्यभाग जिथून कौरव सेना जितकी दूर होती तितकीच दूर पांडव सेना उभी होती. अशा मध्यभागी रथ उभा करण्यासाठी भगवंताला म्हणतात, जेणेकरून दोन्ही सैन्याला सहजरीतीने पाहणे शक्य होईल. सेनयोरुभयोर्मध्ये हे पद गीतेत 3 वेळा आले आहे. याच अध्यायाच्या 24व्या श्लोकामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये 3 वेळ येण्याचे तात्पर्य असे आहे की पहिल्या वेळी शौर्याने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची आज्ञा देतात. नंतर भगवान दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून कुरुवंशीयांना पाहण्यासाठी म्हणतात आणि शेवटी दोन्ही सैन्याच्या मध्यभागीच विषादयुक्त अर्जुनाला गीतेचा उपदेश करतात. अशा प्रकारे प्रथम अर्जुनात शूरवीरता होती. मध्यंतरी कुटुंबियांना पाहिल्यामुळे मोहाने ते युद्धापासून परावृत्त झाले आणि शेवटी त्यांना भगवंताकडून गीतेचा महान उपदेश प्राप्त झाला, जेणेकरून त्यांचा मोह नष्ट झाला. यावरून हा भाव निघतो की मनुष्य कुठेही असो आणि कोणत्याही परिस्थितीत असो त्याच ठिकाणी राहून तो प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करून निष्काम होऊ शकतो आणि तिथेच त्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. कारण परमात्मा संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्व काळ एकरूपाने असतात. यावदेता निरीक्षेहम. दोन्ही रणसमुद्यमे. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ कुठपर्यंत उभा करावा यावर अर्जुन म्हणतात की जोपर्यंत मी युद्धाच्या इच्छेने सैन्यासह आलेल्या कौरव सैन्यातील राजे लोकांना पाहू शकत नाही तोपर्यंत आपण रथ तिथेच उभा करावा. या युद्धप्रसंगी मला कोणाकोणाशी युद्ध करावायचे आहे त्यापैकी माझ्या बरोबरीने सामर्थ्यवान कोण आहेत, माझ्याहून कमी सामर्थ्यवान कोण आहेत आणि माझ्याहून अधिक बलवान कोण आहेत त्या सर्वांना मी जरा पाहून घेतो. या ठिकाणी युद्धुकामान पदाने अर्जुन म्हणत आहेत की आम्ही तर तडजोड करण्याचाच विचार केला होता, परंतु त्यांनी संधीचा स्वीकार केला नाही. कारण त्यांच्या मनामध्ये युद्धाची जास्त इच्छा आहे. म्हणून किती शक्तीने ते युद्ध करण्याची इच्छा करतात ते मी पाहून घेतो. योत्स्यमानानवेक्षेहम य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्वृद्धेर युद्धे प्रियचिकीर्षवः. धार्तराष्ट्रस्य दुर्वृद्धेः प्रियचिकीर्षवः. या ठिकाणी दुर्योधनाला दुष्टबुद्धी म्हणून अर्जुन हे म्हणू इच्छितात की या दुर्योधनाने आमचा नाश करण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रकारची षडयंत्रे रचली आहेत. आम्हाला अपमानित करण्यासाठी त्याने कितीतरी उद्योग केले आहेत. नियमानुसार आणि न्यायपूर्वक आम्ही अर्ध्या राज्याचे अधिकारी आहोत,
परंतु ते स्वतः हडप करू इच्छितो, आम्हाला देऊ इच्छित नाही, अशी तर याची दुष्टबुद्धी आहे. आणि इथे आलेले राजे लोक युद्धात याला विजयी मिळवून देऊ इच्छितात. वास्तविक जर पाहिले तर मित्राचे असे कर्तव्य असते की त्यांनी असे काम करावे, अशी गोष्ट समजून सांगावी की ज्यामुळे आपल्या मित्राचे यहलोकात परलोकात हित व्हावे. परंतु हे राजे लोक दुर्योधनाच्या दुष्ट बुद्धीला शुद्ध न करता उलट तिला वाढवू इच्छितात आणि दुर्योधनाकरवी युद्ध करवून युद्धात त्याची सहाय्यता करून त्याचे पतनच करू इच्छितात. तात्पर्य हे आहे की दुर्योधनाचे हित कशात आहेत, त्याला राज्य सुद्धा कोणत्या पद्धतीने मिळेल आणि त्याचा परलोक सुद्धा कसा सुधारेल या गोष्टीचा ते विचारच करत नाहीत. जर या राजे लोकांनी त्याला असा सल्ला दिला असता की बाबा कमीत कमी अर्धे राज्य तुम्ही ठेवून घ्या आणि अर्धे राज्य पांडवांना देऊन टाका, अशा रीतीने दुर्योधनाला अर्धे राज्यही राहिले असते आणि त्याचा परलोकही सुधारला असता. योत्स्यमानानवेक्षेहम एतेत्र समागताः. या युद्धासाठी उतावीळ असणाऱ्यांना जरा पाहून तर घेतो, यांनी अधर्माचा अन्यायाचा पक्ष घेतला आहे म्हणून हे आमच्या पुढे टिकू शकणार नाहीत, नष्ट होतील. योत्स्यमानान म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की यांच्या मनात युद्ध करण्याची इच्छा प्रबल दिसत आहे, तर हे आहेत तरी कोण हे पाहून घेतो. अर्जुनाने असे म्हटल्यावर भगवंतांनी काय केले हे संजय पुढील 2 श्लोकात सांगतात. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिती. संजय म्हणाले गुडाकेशेन गुडाकेश शब्दाचे 2 अर्थ होतात. गुडा म्हणजे वळलेले आणि केश म्हणजे डोक्यावरील केस. ज्याच्या डोक्यावरील केस कुरळे आहेत त्याचे नाव गुडाकेश आहे. गुडाका असे निद्रेला म्हणतात आणि ईश म्हणजे स्वामी, ज्याने निद्रा जिंकली आहे असा ज्याचा निद्रेवर अधिकार आहे. मनात आले तेव्हा निद्रा घेऊ शकतो अथवा तिचा त्याग करू शकतो, त्याला गुडाकेश असे म्हणतात. एव मुक्तः जो निद्रा आळसाच्या सुखाचा गुलाम होत नाही आणि जो विषयभोगाचा दास नाही, केवळ भगवंताचा दास भक्त आहे, अशा भक्तीची गोष्ट भगवान ऐकतात. केवळ ऐकतच नाही तर त्यांच्या आज्ञेचेही पालन करतात. म्हणून आपल्या भक्त सखा अर्जुनाच्या आज्ञेनुसार अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा केला. ऋषिकेश हा इंद्रियाचे नाव ऋषिक आहे. इंद्रियांचा ईश ऋषिकेश हा इंद्रियाचे नाव ऋषिक आहे. जो इंद्रियांचा ईश अर्थात स्वामी आहे त्याला ऋषिकेश म्हणतात. पूर्वी 21व्या श्लोकात आणि या ठिकाणी ऋषिकेश म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की जे मन बुद्धी इंद्रियादिकांना प्रेरणा करणारे असून सर्वज्ञ आज्ञा करणारे असून तेच अंतर्यामी भगवान या ठिकाणी अर्जुनाची आज्ञा पालन करणारे बनलेले आहेत. ही त्यांची अर्जुनावर विशेष कृपा आहे. अर्जुनावरती विशेष कृपा आहे. सेनयोरुभयोर मध्ये स्थापित्वा रथोत्तमं. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी रिकामी जागा होती त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाचा दिव्य रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम्. त्या रथालाही भगवान श्रीकृष्णाने मोठ्या विलक्षण चातुर्याने अशा ठिकाणी उभे केले की ज्या ठिकाणाहून अर्जुनाला आपल्या कौटुंबिक संबंधी पितामह भीष्माचार्य, विद्यासंबंधी गुरु द्रोणाचार्य आणि कौरव सैन्यातील प्रमुख राजे लोक समोर सहज दिसतील. उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिती. कुरुपदात धृतराष्ट्राचे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्ही येतात, कारण हे दोन्ही कुरुवंशी आहेत. युद्धासाठी एकत्र जमलेल्या या कुरुवंशीयांना पहा असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की या कुरुवंशीयांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात असा भाव उत्पन्न व्हावा की आम्ही सर्वत्र एकच आहोत. या पक्षाचे असोत अथवा त्या पक्षाचे असोत, चांगले असोत अथवा वाईट असोत, सदाचारी असोत अथवा दुराचारी असोत, परंतु सर्व आपलेच आप्तेष्ट आहेत. अशा प्रकारे अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त कौटुंबिक ममतायुक्त मोह जागृत व्हावा आणि मोह जागृत झाल्यास अर्जुन जिज्ञासू व्हावा.
जेणेकरून अर्जुनाला निमित्त करून भविष्यकाळामध्ये कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी गीतेचा महान उपदेश दिला जावा असा भाव ठेवून भगवंतांनी या ठिकाणी पश्येतान समवेतान कुरून म्हटले आहे. नाहीतर भगवान पश्येतान धार्तराष्ट्रांसमानिती असेही म्हणू शकत होते, परंतु असे म्हटले असते तर अर्जुनाच्या अंतःकरणात युद्धाविषयी आवेश निर्माण झाला असता आणि ज्यामुळे गीतेच्या प्राकट्याला अवसर प्राप्त झाला नसता. तसेच अर्जुनाच्या अंतःकरणातील स्वजनाविषयीचा सुप्त मोहही नष्ट झाला नसता. हा मोह नाहीसा करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे भगवान समजत होते. जसे एखाद्याला फोड झाला असता प्रथम वैद्य त्याला पिकवतो आणि पिकवल्यानंतर तो कापून साफ करतो, तसेच भगवान भक्ताच्या अंतःकरणातील सुप्त मोहाला प्रथम जागृत करून नंतर त्याला नाहीसे करतात. या ठिकाणीही भगवान अर्जुनाच्या अंतःकरणातील सुप्त मोह कुरून पश्यन म्हणून जागृत करतात, ज्याला पुढे उपदेश करून नष्ट करतील. अर्जुनाने म्हटले होते की यांना मी पाहून घेतो, निरीक्षे अवेक्षे, म्हणून येथे भगवंताला पश्य तू पाहून घे असे म्हणण्याची आवश्यकता नव्हती. भगवंतांनी केवळ रथ उभा करावयास पाहिजे होता, परंतु भगवंतांनी रथ उभा करून अर्जुनाचा मोह जागृत करण्यासाठी कुरून पश्य या कुरुवंशींना पहा असे म्हटले आहे. कौटुंबिक प्रीती आणि भगवत प्रेम या दोन्हीत फार मोठे अंतर आहे. कुटुंबात ममतायुक्त प्रीती असते, त्यामुळे कुटुंबाच्या अवगुणाकडे लक्ष जातच नाही, उलट हे माझे आहेत असा भाव असतो. तसेच भगवंताला भक्ताविषयी विशेष प्रीती निर्माण होते, तेव्हा भक्ताच्या अवगुणाकडे भगवंताचे लक्ष जातच नाही, तर हा माझाच आहे असाच भाव असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये क्रिया तसेच पदार्थ शरीरादीची आणि भगवत प्रेमामध्ये भावाची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये मूढतेची, मोहाची आणि भगवत प्रेमामध्ये आत्मीयतेची मुख्यता असते. कौटुंबिक प्रियतेमध्ये अंधार आणि भगवत प्रेमामध्ये प्रकाश असतो. कौटुंबिक प्रियतेमध्ये मनुष्य कर्तव्यच्युत होतो आणि भगवत प्रेमात तल्लीनतेमुळे कर्तव्य पालनाची फार तर विस्मृती होऊ शकते, परंतु भगवत भक्त कधीही कर्तव्यच्युत होऊ शकत नाही. कौटुंबिक प्रियतेमध्ये कुटुंबियांची आणि भगवत प्रेमामध्ये भगवंताचीच प्रधानता असते. पूर्वश्लोकात भगवंतांनी अर्जुनाला कुरुवंशीयांना पहा असे म्हटले, त्यानंतर काय झाले याचे वर्णन संजय पुढील श्लोकात सांगतात. आतापर्यंत आपण 25व्या श्लोकापर्यंत आलेलो आहे आणि पुढे याच्यानंतर आपण 26व्या श्लोकापासून सुरुवात करूया. हरये नमः हरये नमः हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की